हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. तर नेहमीप्रमाणे मी आलेली आहे डम्पिंग गार्डनमध्ये. सॉरी. तर आज वाढदिवस असल्यामुळे म्हटलं की छान असे फोटोज काढावे, छान असे व्हिडिओज काढावे आणि थोडासा निसर्गाच्या सानिध्यात टाईम स्पेंड करावा असा विचार केला, म्हणून मी आले. तर इथली सर्वात जास्त आवडणारी गोष्ट मला ती म्हणजे ही पिवळी फुलं. किती सुंदर वाटतात, म्हणजे बघा ना, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि त्यापेक्षाही सुंदर तुम्हाला दाखवते की माझा संपूर्ण दिवस कसा गेला. हॅपी बर्थडे स्वप्नाली. अगं तू डिंपल तू काय करते ना? अगं तू खाला खा. मी खाला मला गोड नको जास्त. मी भरवणार तिला. तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे. मला नको. थोडा थोडा खा, थोडा खा. आणि हे संपूर्ण सेलिब्रेशन होता माझ्या ऑफिसमधील. माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी खास हे सरप्राईज दिलं होतं. मला माहीत होतं त्या सेलिब्रेट करणार, पण म्हटलं थोडंसं नाटक करावं की मला नाही माहीत आहे. पण खूप छान वाटलं, खूप मस्त सेलिब्रेशन झालं. आणि त्यानंतर घरी आल्यावर माझ्या बहिणाबाईंनी माझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं, ते बघूया. गरिबांचं गिफ्ट बघते मी. ओ वाव, किती सुंदर, किती गोड आहे, कसलं भारी आहे, खतरनाक. खरंच खूप सुंदर आहे बघा. हे मला खूप आवडलं. आणि असं पण मला येलो कलर खूप आवडतो, माझा फेवरेट कलर आहे. मला खूप आवडतो हा कलर. हॅपी बर्थडे. अरे काहीतरी बोल. हॅपी बर्थडे. बोला. हॅपी बर्थडे. ट्रेनिंग केलेल्या मुली आहे. खूप छान. आता कापू. कापू म्हणजे काढून डायरेक्ट. हा, मी जरा सांगते काय बरं. नको काय बाळा बोलू. हॅपीएस्ट बर्थडे बाळी दीदी फ्रॉम युअर सिस्टर्स. माझ्या लाडक्या बहिणीने माझ्यासाठी एवढा छान केकचं असं मस्त असं केलंय. दिव्या आणि मयू, मनीषा, साकू पूजा पण असतील यामध्ये. नाही पण खरंच सगळ्यांना थँक्यू. त्यात तू एक आणि आम्ही तिघी त्यात खाऊ मी आता. हे कसं खाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाळी. हॅपी बर्थडे टू यू. आणि अशा प्रकारे वाढदिवसाची सकाळ उजाडली. तर सर्वात आधी मी मेकअप करत असताना माझं आवडतं गाणं ऐकत मेकअप केला, थोडासा डान्स केला, म्हटलं थोडा करावाच. आणि त्यानंतर मंदिरात गेले. मंदिरातून बाप्पाच्या पाया पडून आले आणि आल्यावरती म्हटलं मिठूकडे जावं, मिठूसोबत थोडंसं बोलावं. पण मिठूने जो मला धक्का दिला, आयुष्यात तो विसरणार नाही. अरे बोल. शिट्टी वाजवता येत नाही. मिठू बघितलं, हा असा धक्का बसला मला. व्हिडिओज काढताना पण मला भीती वाटत होती की तो माझ्याकडे रागातच बघत असेल. पण असो, मी आता त्याच्याकडे जास्त जवळ जाणार नाही. हे आता आम्ही एक उद्योग करत आहोत. उद्योग नाही, याला काय बोलतात दिव्या? फेस मास्क. फेस मास्क. त्याचं काय बोलतात, काय त्याची रेसिपी नाही ना, काय असतं ते, तो कसा बनवायचा याचा जर आम्हाला चांगला फरक पडला ना, तर मी तुमच्यासोबत
याचा हा दिव्यांना पडला, अजून मला नाही पडला. पण मी याची म्हणजे कसं बनवायची ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करेन जर याचा मला फरक पडला तर. बाकी इकडे आता मी मॅगीची तयारी करते. मी, माझी सुट्टी आणि मॅगी आणि दिव्यासाठी चहा बनवते. बाकी आजचा दिवस कसा जाणार, अर्धा तर गेलाच आहे. 4 किती 4:45 झालेत, पण ठीक आहे. मस्त उठले, आवरलं, मंदिरात जाऊन आले, त्यानंतर मामींकडे जाऊन आले, थोडा वेळ मिठू सोबत बोलले आणि त्यानंतर फोटोज काढले आणि घरी आल्यावर 1 तासाची झोप घेतली. कारण की छान वाटतं असं घरी असल्यावर दुपारची छोटीशी झोप घेतलेला. आणि त्यानंतर काय केलं, उठले, दिव्याराणीची वाट बघत बसली, आत्ताच येते नंतरच येते. मग फायनली ती आले आणि आता मला हे करून देते. म्हणजे चेहऱ्यावर थोडा काय एक्सपेरिमेंट आज मी करते. आय होप तो चांगला होईल, कारण की त्यांच्यावर तर तो चांगला झालाय, पण माझ्यावर कसं होतं ऐकलं. पण बघूया व्हिडिओ. किती ऐकायचं ना, मला आवडतं अजून पण हे गाणं ऐकायला, गेरुवा रंगी दे तू. पण पहिले टीव्हीला सारखी लागायची. हा आपण तर आमची ही तयारी सुरू आहे डम्पिंगला जाण्यासाठी, कारण की मला फोटोज आणि व्हिडिओज काढायचे होते. तर नेहमीप्रमाणे दिव्या माझ्यासोबत असते, माझ्यासाठी असते. तर आम्ही तयारी केली दोघींनीही तिकडे जाण्यासाठी. त्यानंतर मग हेच गेट रेडी विथ मी वाला आमचा व्हिडिओ सुरू होता. नाही, काजळमध्ये आपण कसं बोल्ड दिसतो, खाली वाकावं लागतं खास. नेहमीप्रमाणे लिप ग्लॉस लावू का, लिपस्टिक समजून हा मी घेतलेला लिप ग्लॉस. झाले, हे मी घेते सोबत. काय खूपच चेहरा मला वाटायला. आणि अशा पद्धतीने मी झाली आहे मेसी मेसी तयार. वाव, हे बघ तिकडे लाव. झालं का? मस्त होतं की नाही मॅजिक. सामने मत नाच, मैं नाचूंगी. अगर ते राखी जाऊन झाले. 25-25 ओके, 25-25 हे फक्त माझ्यासाठी, ठीक आहे. त्यापेक्षाही सुंदर ती ही अशी खाली फुलांचा पडलेला सडा, आणि खूप सुंदर वाटते खूप. आणि त्यानंतर अर्थात जो सूर्यास्त इथे होताना दिसतो, मला सूर्य दिसत नाही इथे, हा दिसला का, तो. आणि बाकी हा सगळा परिसर, आणि असे येता जाता दिसतात ते विमानं. वाव, बस. वाव, कसलं भारी ना. मेरी कोण, स्वप्न्या मुंबई. थांब त्याला बोल. बापरे, आता मी पडणार होते. हाय मायू, ए मायू. हाय दिव्या. हाय स्वप्न्या. बायजी दाखव ग. काय बोलत नाही म्हणून तू किती इरिटेट करणार. हा, नको दाखव तुझा आयफोन 17. 16-17 वर भारी आहे. व्हिडिओ बंद कर. मी नाही करणार, माझी मर्जी, मी माझ्या मर्जीची राणी आहे. स्वप्न्या बंद कर. नाही करणार का? कमेंट करणार मग. बिंदास कर, मला तुझ्या कमेंटची सवय आहे. आय डोंट केअर. ओके.
सूरज हुआ मध्यम चांद जो लगा. कर मोठी हो सांग तिला. मला मेसेज बाई सुद्धा खूप खूप शुभेच्छा. अशीच मोठी राहू, रील्स बनव आणि त्यात थोड्या दिवसांनी फॉलो करायला आम्हाला घे. ह्या माझ्या बहिणी. आणि दिव्या माझ्यासाठी एक मेसेज, लवकर मोठी हो आणि व्हिडिओ बरोबर नाही पुन्हा एकदा बनवते. थँक्यू बाई दीदी. आजच्या जमान्यात ते फक्त पूजाच करू शकते. हे रोज 50 रुपये. रडतंय काय तुझा बर्गर? हा थांब गेला गेला बर्गरच्या केचप डोळ्यात केचप पाणी पण येतंय. संपला. केचप पण संपला रे. साकुदीचं लोणचं. किती ते भारी गो आंबट असं. आंबट असं कोणतं आहे? कोणतं आहे? कोणाचं आहे लोणचं? प्रवीण. ते कुठलं फेमस लोणचं आहे? काय कांका आचार. नाही 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 कोणतं तरी लोणचं नाही. माधुरी दीक्षित ऍड करते तिचं. नाही रामबंधू. रामबंधू हा. सॉरी मी लगेच टिपिकल राहणार नाही. ओ माय गॉड. ए आता ती आली मागून आता ये. आई शपथ. एक खोटे रिॲक्शन आहे, एक खरे रिॲक्शन. आई गो कसला भारी. वाव. आई शपथ. ओ हो थँक्यू. अंगात आलं त्याच्या इकडे बघून. लाईट लाईट लाव ना. किती सुंदर. मी कशी दिसते खरंच यार. इकडं विचारत पण हा माझा 11वीचा फोटो आहे. हा 13वीचा आहे. कॉलेजचा. हा पण 11वी 12वीचा आहे. हा पण 11वी 12वी. हा असंच गावी जॉबचा आहे. अरे वा. मम्मी पप्पांसोबत, मम्मी सोबत. आणि मयूर तुझ्यासोबत का नाही ठेवलास? दिव्या तुझ्यासोबत. वा. हा आमच्या रानातला फोटो आहे. तुला कसं वाटलं बायडी डेकोरेशन? मला खूप आवडलं. म्हणजे कितीच भारी वाटतंय ना सिरियसली. आणि स्वॅप ओ स्वॅप से करेंगे सबका स्वागत. हे खास दिव्या मला बोलते स्वॅप. बाकी सगळे स्वप्ना बोलतात पण हे तिच्यासाठी. मला खरंच खूप सुंदर. खूप सुंदर. मला खूप आवडलं. पूजा दिव्या मयू, मयू पूजा दिव्या, दिव्या मयू पूजा. पहिलं प्रत्येकीचं नाव घेतलं. आणि मनीषा स्पेशल मनीषा. तरी लावत होती. खरंच खूप मस्त आहे. मला खूप आवडलं. हे फोटोज ना मी आता जे डायरी आले ना त्याच्यामध्ये चिपकवणार. खरंच खूप मस्त. मला खूप आवडलं आणि मला सगळंच आवडलं. हे जे केक टाकलंय ते पण आवडलं. ठेवलेला आहे. डान्स पण आहे का? हो डान्स पण डान्स करून दाखवणार आहे. आणि गाणं पण ठेवले. खूप चांगली आहे हा. आणि ती व्हिडिओज पण खूप छान बनवते. सो तिला छान आहे. अजून काय बोल तूने तो मुझे धोखा दिया. अरे पण आता बोल. हेलो गाइस, तो आज मेरा बहन का बर्थडे है और ना मैं बर्थडे के लिए आया हूँ. देख सकते हो यहाँ पे कितना सारा डेकोरेशन किया है और ये फोटोज लगा हुआ है. और ना आज बर्थडे कट करने वाले हैं. और ये मेरा छोटा भाई भी है. इसको ना अभी विश कर सकते हो. अभी तक तुम्हारे पास टाइम है. विश भी कर दो और लाइक और सब्सक्राइब और कमेंट भी करके जाओ. बहन बाय. कैसी है? बहन कैसी है? बहन कैसी है? और मेरी बहन बहुत अच्छी है और ना मतलब सिर्फ ना वो उसका रील अच्छा होता है और मेरा ठीक आहे. काय करेल? माझी शपथ आहे. एक रे बघ तू एक श्रीयांश. शब्द पाळला सुद्धा आतापर्यंत कुठे गेला बर्थडे आज माझा. दुसरा ठेव ना आपला. ह्याच्यातला ठेव बाई दी. ह्याच्यातला ठेव. ह्याच्यातला ठेव व्हिडिओ मॅगी मध्ये. अरे तू प्लीज. घे आता ते. ते घे ना. हा आणि तोंडात पकडते असं. आणि काय? हा
हा आता ते पेटव. हा पेटवूनच द्यायचं नाही. हे असं नव्हतं. हा आता ते तिथे ठेव. अरे edit सगळ्या प्रकारे ट्रेंड फसलेला आहे पण तरीही. आणि हे असं घेऊन ठेव लावू दे केक मध्ये. ओके ते लावू ना. एवढं रीलला कधी सिरियस घेतलं नव्हतं. आपण नाही का? मला खूप छान वाटतंय. म्हणजे मी असं इमॅजिन नव्हतं केलं कारण की या दोघींना माहितीये की मला सिम्पल सेलिब्रेशन खूप आवडतं पण हे सिम्पल पण खूप भारी. नाही खरंच यांना मी बोलते. अरे हा तर ही पूजी यार तर हे सिम्पल पण एक नंबर असं हे जे डेकोरेशन यांनी केलं आई शपथ. सर्वात जास्त काय आवडलं तर ही जी लाइटिंग वरची खालती घेतली आणि हे इतके सुंदर फोटोज हे केले खरंच मला खूप आवडलं. मयू, दिव्या, पूजा, मनीषा खरंच खरंच खूप थँक्यू. पूजा देख ना आधीचा फोटो प्रकारे बाईचा बर्थडेला केक वाटले आहेत सगळ्यांना. बघा आमच्याकडे चिल्ली पिल्ल्यांची कधी कमी नसते. थोडा दे. ए दिव्या बघ मस्त आहे cake. बोल मयू. खाशील तर नाही तर मर नको खाऊ. मयू दे ना इकडे बघ ग. मामींना हॅलो मंडळी. बोल नमस्कार मंडळी. हा नमस्कार मंडळी. आज माझ्या बहिणीचा बर्थडे होता म्हणून मी आज आलेलो आणि मस्त आज पार्टी दिलेलं आणि हिला डेकोरेशन लय आवडलेलं पण मला पण बनवायचं होतं तर 1 रुपया भेटलाच नाही म्हणून मी आलो आणि ना येऊनच खूप मोठं हे दिले गिफ्ट. म्हणजे व्हिडिओ चाललेला त्यांचा तोपर्यंत मी घरी होतो आणि ना मग हिला डेकोरेशन लय आवडलं म्हणून मग ती खुश झाली. मग नंतर आम्ही झोपणार आणि मग सगळा व्हिडिओ संपणार आणि व्हिडिओ चांगला लागला असेल ना लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. व्हिडिओ खा ऐका ना तो व्हिडिओ खा. चांगला लागला तर सांगा. माझा बाळीचा बर्थडे होता. पुढं तर मी केक खाल्ला. लाव ना. खूप बर्थडे होता माझा. माझा ना. अरे बघ. बाळीचा खूप सुंदर आलं. हा डेकोरेशन. हा मी पण आलो होतो. हा. बाळीचा बर्थडे होता. बाळीचा बर्थडे होता. बर्थडे होता बाळीचा. बर्थडे होता बाळीचा बर्थडे. बास एवढंच आहे. आणि डेकोरेशन ते फक्त व्हिडिओ मध्ये येण्यासाठी चाललंय. केक नाही खाल्ला तू? ओय. केक नाही खाल्ला? आई शपथ यार. ये था मेरा बर्थडे. संपला. चला मला असं वाटतं हा टेबल बाजूला काढून एक फोटो तिकडून काढला पाहिजे ओव्हरऑल. तर पण नाही मग येऊ हाटे बोलूची. तर आज मी 25 वर्षाची झाले. आता वय काय लपवायचं म्हणजे काच लपवायचं कारण की 25 हा आकडा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की 25 एप्रिल आणि आज मी 25 वर्षाची होते. माझ्यासाठी हा खूप आनंद आहे. मस्तपैकी सकाळी उठले, देवाच्या पाया पडून आले, घरी आले, 1 तासाची झोप घेतली आणि त्यानंतर दिव्यासोबत फोटोज काढायला गेले. तेही निसर्गाच्या सानिध्यात जिथे खूप मस्त असं म्हणजे तो परिसर आहे. छान वाटलं. नंतर मग मयू आली, मग ती आम्हाला जॉईन झाली. मग पूजा आली, मग पूजा, मी, दिव्या, मयू आम्ही मस्त असा टाइम स्पेंड केला. मस्त खाल्लं. घरी आल्यानंतर मनीषा होती. नंतर मग या लोकांनी हा जो काही बर्थडेचा माझा प्लॅन केलेला आहे म्हणजे हे डेकोरेशन असेल, हे सुंदर सुंदर फोटोज त्यांनी जे लावलेले आहेत मला ते खूप आवडलं. खरंच मम्मी असती तर बोलल्या असती आई शपथ पोरी कमाल आहेत. म्हणजे मी पण हेच बोलते, ह्या पोरी खरंच खूप कमाल आहेत. माझ्यासाठी खूप भारी आहेत. म्हणजे असं आहे की या माझ्यासोबत असतील तर मला कसलंच टेन्शन नसतं. मी त्यांच्यासोबत मोठी दीदी असून देखील लहानच असते आणि त्या मला सांभाळून घेतात. त्यामुळे मला खूप
छान वाटतं. त्यात माझे जेवढे म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले, माझ्या सोशल मीडियामुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांनी मला बर्थडे विश केलं आणि मीही प्रयत्न केला प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा. आणि शपथ सांगते, मी कॉपी पेस्ट नाही केलं, मी स्वतः हाताने टाईप केले, तुमचं नाव देखील टाईप केलंय आणि तुमच्या त्या सुंदर मेसेजला, चांगल्या मेसेजला आणि माझ्या वाढदिवसाच्या मेसेजला मी मनापासून रिप्लाय दिलाय. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या घरातल्यांचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच आहे, माझ्या सोबत ते आहेत, पण तुम्हीही मला प्रेम देताय याचा मला खूप आनंद होतोय. त्यामुळे खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि अशा प्रकारे आजचा दिवस हा गेला. पण असो, हा दिवस माझ्या कायम लक्षात राहणार आहे, कारण की 25-25 दूल्हे का सेहरा सुहाना लगता है. दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. आणि अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा झाला. खूप छान वाटलं, खूप असं सरप्रायझिंग होतं सगळं काही आणि मस्त होतं, भारी होतं, खतरनाक होतं माझ्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे काही माझे फोटोज या लोकांनी लावले होते मला खूप आवडले. मस्त असा दिवस मी स्पेंड केला, म्हणजे स्वतःसाठी, अर्थात स्वप्नाली, तर मी स्वतःसाठी दिवस सेलिब्रेट करणारच स्वतःच. तर खूप छान वाटलं. तर मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचं भरभरून प्रेम असंच देत राहा. थँक्यू.